नमस्कार, मी स्वाती धुमाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या SD किचनमध्ये. आज आपण कुल्फी बघणार आहोत. दोन प्रकारच्या कुल्फी आहेत. एक आहे मँगो मावा कुल्फी आणि दुसरी आहे मलाई मावा कुल्फी. तर ह्याच्यासाठी आपल्याला मावा जो लागणार आहे तो इन्स्टंट मी इथं बनवलेला आहे. तुम्ही विकतही घेऊ शकता. चला तर मग आपण सुरू करूया आपले कुल्फीची रेसिपी. पण ह्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पहिल्यांदा आपण दूध घ्यायचं आहे. इथं मी फुल क्रीम घेतले. साधारण 1 लिटर मी दूध घेते. दूध तुम्ही म्हैशीचं घ्या किंवा गाईचं घेऊ शकता, पण फुल क्रीम असावं. 1 लिटर घेते मी इथं दूध. त्यातलंच थोडंसं मी काढून घेणार आहे. साधारण 1-2 चमचे मी काढून घेते. आपल्याला कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचे ह्या दुधामध्ये, त्याच्यासाठी मी काढून घेते. आणि दूध आपलं तापायला ठेवायचं. सारखं ढवळत राहायचं म्हणजे खाली दूध लागत नाही. त्याचबरोबर आपल्याला इन्स्टंट मावा बनवायचा आहे, त्याच्यासाठीही आपल्याला दूध लागणार आहे. साधारण मी इथं अर्धा कप दूध घेते. आपण इन्स्टंट मावा बनवणार आहोत मिल्क पावडरपासून. त्याच्यासाठी आपल्याला इथं अर्धा कप दूध लागणार आहे. ते मी काढून घेते आणि दूध आपलं हे तापायला ठेवूया. दूध आपलं तापतंय तोपर्यंत आपण पुढची प्रोसिजर करूया. इथं मी 1 कप साखर घेतलेली आहे. पॅनमध्ये ती टाकून घ्यायची. ही साखर आपल्याला वितळवायची आहे. ह्याच्यामध्ये अजिबात चमच्याचा वापर करायचा नाही. साखर हळूहळू वितळायला लागलेली आहे. पॅन हलवून ती व्यवस्थित वितळून घ्यायची अशी. त्याच्यामध्ये चमचा घालून हलवायचं नाही हे मिश्रण. पॅनच फिरवून असं वितळून घ्यायची व्यवस्थित. अशा पद्धतीने आपली ही साखर वितळलेली आहे. आणि पूर्ण वितळून झाल्यावर मगच चमच्याने तिला व्यवस्थित हलवून घ्यायचं. अशा पद्धतीचं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. हे मिश्रण आपल्याला दुधामध्ये घालायचं आहे. गॅस बंद करायचा आणि नंतरच हे मिश्रण दुधामध्ये थोडं थोडं टाकून असं हलवून घ्यायचं. गॅस चालू नाही ठेवायचा, नाहीतर दूध बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस बंद करूनच हे मिश्रण मिक्स करायचं दुधामध्ये व्यवस्थित. थोडंसं होतं कठीण, पण नंतर ते मिक्स होऊन जातं. दूध जसं गरम होईल तसं ते मिश्रण व्यवस्थित दुधात मिक्स होतं. त्यामुळे व्यवस्थित हलवून घ्यायचं. मिश्रण टाकून झाल्यावर नंतरच मग गॅस सुरू करायचा आणि मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्याच्यामुळं कुल्फीला छान कलर येतो. थोडंसं होतं कठीण, पण नंतर ते दुधामध्ये मिक्स होऊन जातं. अशा पद्धतीने हे आपलं मिक्स झालेलं आहे. कलर पण छान आलेला आहे दुधाला. दूध आपलं तापतंय तोपर्यंत आपण मावा करून घेऊया. तर ह्याच्यासाठी मी इथं थोडं 1 टेबलस्पून इथं मी तूप टाकून घेते.
तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटरही टाकू शकता. मी तर तूप टाकून घेतलं आहे. त्याच्यामध्ये साधारण 1 कप मिल्क पावडर टाकले आणि त्याच्यामध्येच अर्धा कप आपण मगाशी दूध काढून घेतलेलं ते मिक्स करून घेते. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. साधारण 5 ते 7 मिनिटं लागतात मावा होण्यासाठी. व्यवस्थित एकसारखं मिक्स करायचं दुधामध्ये मिल्क पावडर आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही. मधून अधून आपलं दुधाकडे पण लक्ष ठेवायचं. दूध हे वर खाली सारखं हलवून घ्यायचं म्हणजे खाली लागणार नाही दूध सुद्धा. अशा पद्धतीने आपला हा इन्स्टंट मावा सुद्धा होत आलेला आहे. सगळीकडनं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आपला हा इन्स्टंट मावा तयार झालेला आहे. तुम्ही विकतचा मावा वापरणार असाल तर त्याचं प्रमाण साधारण 100 ते 150 ग्रॅम ठेवायचं. इथे मगाशी आपण दूध पहिल्यांदा जे काढून घेतलं होतं त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आणि ते चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही. दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे मिश्रण आपण दुधामध्ये टाकून घ्यायचं. दूध आपलं बऱ्यापैकी आटत आलेलं आहे. ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कॉर्नफ्लॉवरमुळे दूध आणखीन घट्ट होतं. गॅस मध्यमच ठेवायचा. अशा पद्धतीने हे असं घट्ट व्हायला लागले दूध. थोडंसं मिश्रण हे शिजवून द्यायचं कारण कॉर्नफ्लॉवरचा कच्चापणा निघायला पाहिजे. त्याच्यासाठी जरा शिजवून द्यायचं हे मिश्रण. साधारण 5 ते 7 मिनिटं शिजवून द्यायचं. मिश्रण पण चांगलं घट्ट होतं कॉर्नफ्लॉवरमुळं. गॅस मी आता बंद केलेला आहे. बघा मिश्रण कसं घट्ट होत आलेलं आहे. मिश्रण गरमच आहे आपलं. त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची आणि चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि आपण जो इन्स्टंट मावा बनवलेला होता तोही या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा. दूध आहे गरम त्यामुळे तोही मिक्स होऊन जातो. व्यवस्थित टाकून सगळीकडनं मिश्रण हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि मावा त्या मिश्रणामध्ये मिक्स करायचा. थोड्याशा गुठळ्या राहतात. त्याच्यासाठी आपल्याला हे मिश्रण आधी पूर्ण थंड करून घ्यायचं. मावा सगळा मिक्स करायचा. हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं. अशा पद्धतीने पूर्ण थंड करून झालं की मग हे मिश्रण एका मिक्सरच्या जारमध्ये काढायचं. मिश्रण पूर्ण थंड होऊ द्या. गरम गरम नाही टाकायचं. पूर्ण थंड झाल्यावरच
मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं, कारण ह्याच्यामध्ये गुठळ्या राहिलेल्या असतात, त्यामुळे हे मिश्रण बारीक करून घ्यायचं मिक्सरला. अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे मी. एकसारखं व्यवस्थित छान होतं बारीक मिक्सरला. तर आपल्या ह्या कुल्फीचा मिश्रण तयार झालेलं आहे. आपण ते कुल्फीच्या मोल्डमध्ये भरून घ्यायचं. तुमच्याकडे जर कुल्फीचा मोल्ड नसेल तर तुम्ही आपण जे चहा पितो त्याचे कप असतात त्याच्यामध्ये हे आपण कुल्फी सेट करू शकतो. आणि त्याला वरून झाकण नसते, मग ते काय करायचं तर ॲल्युमिनियम फॉईल असतो तो पेपर घ्यायचा आणि तो कट करून वरून लावून घ्यायचा पेपरच्या कपला. थोडासा कट करायचा मध्ये आणि त्याच्यामध्ये जे आईस्क्रीमची कांडी येते ती त्याच्यामध्ये रोवायची. अशा पद्धतीने आपण जरी आपल्याकडे मोल्ड नसला तरी आपण ही पद्धत वापरून आपण कुल्फी सेट करू शकतो. किंवा ॲल्युमिनियम फॉईल नसेल तुमच्याकडे तो पेपर तर तुमच्याकडे बटर पेपर असला तरी चालतो. तो याचा व्यवस्थित रबर लावून पॅक करून घ्यायचा आणि आपण कुल्फी सेट करून घ्यायची. आपली ही मावा मलाई कुल्फी आपण ठेवलेली आहे. तर आता आपण बघणार आहोत मँगो मावा कुल्फी. तर तो फ्लेवर बनवण्यासाठी इथं मी अर्धा कप मँगोची प्युरी घेतली आहे आणि तेवढंच प्रमाण मी आपण जो बेस केलेला होता मावा कुल्फीचा तो घेतला आहे. हाफ कप घ्यायचा साधारण तोही. ह्याच्यामध्ये कलर इसेन्स वगैरे काही नाही टाकायचं. हा मी अर्धा कप मावा कुल्फीचा बेस घेतलेला आहे. आपण जो मगाशी केलेला होता तो ह्या मँगोच्या प्युरीमध्ये टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचा. आणि हे मिश्रण आपण मोल्डमध्ये भरून घ्यायचं. अशा पद्धतीने ही आपल्या मावा मलाई कुल्फी तयार झाली आहे. ह्याचप्रमाणे तुम्ही गुलकंदचा सुद्धा फ्लेवर करू शकता. वेगवेगळे फ्लेवर तुम्ही तयार करू शकता आपल्या मावा मलईच्या कुल्फीच्या बेस पासून. अशा प्रकारे आपल्या ह्या कुल्फ्या साधारण एक रात्रभर मी ठेवलेली होते फ्रीजला आणि सेट करून घेतले. तर आता हे मोल्ड डिमोल्ड कसा करायचा तर हे कापून घ्यायचा. अशा पद्धतीने हा निघतो पटकन. आता कुल्फीचं मोल्ड कसं काढायचं तर तो थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये तो फिरवून घ्यायचं. म्हणजे थोडंसं त्याला पाण्यात ठेवूनच फिरवून घ्यायचं आणि हातावर थोडंसं असं चोळून घ्यायचं मोल्ड तो. त्यामुळे कुल्फी जी आहे ती सुटायला लागते आतले मोल्डमधली. आणि आईस्क्रीमची जी स्टिक असते ती मग हळूहळू त्याच्यामध्ये घालवायची आणि असं हळूच फिरवून घ्यायचं. अशा पद्धतीने हळूहळू फिरवून हे कुल्फी आपली बाहेर काढायची. ही आपली मावा मलाई कुल्फी तयार झालेली आहे. त्याचप्रमाणे आपली मँगो मावा कुल्फी सुद्धा तयार झालेली आहे.
थोडंसं वरून डेकोरेशनसाठी तुम्ही पिस्त्याचे तुकडे किंवा बदामाचे काप टाकून ते डेकोरेट करू शकता. इथं मी पिस्त्याचे काप बदामाचे काप टाकून थोडेसे डेकोरेट करते. आपली रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आणि नक्की कुल्फी ट्राय करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.